नमस्कार. चटया उचलणारं पोरगं सुद्धा साहेब झालं पाहिजे, की चटया उचलणारं पोरगं सुद्धा साहेब झालं पाहिजे आणि त्यासाठी त्याला भाषण कला आली पाहिजे, त्यासाठी त्याला भाषण कला आली पाहिजे. नमस्कार, मी भाषण कला प्रशिक्षक व व्याख्याता प्राध्यापक अक्षय साळवे तुमचं या शब्दसम्राट भाषण कला अकॅडमीच्या फ्री क्लासमध्ये मी अगदी मनापासून आभार व्यक्त करतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा नक्कीच जास्त टाईमचा होणार आहे, पण हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर भाषण कला कशी शिकावी याची 100% आणि प्रॅक्टिकल माहिती तुम्हाला मिळणार आहे. आणि म्हणूनच अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आणि भाषण कला घर बसल्या शिकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, भाषण कला शिकण्यासाठी कोणत्या घटकांची आवश्यकता असते आज आपण या गोष्टीवरती बोलणार आहोत. मित्रांनो, जगाच्या पाठीवरती जी काही माणसं मोठी होतात, मग त्याच्यामध्ये सचिन तेंडुलकरचा विचार करूयात, त्यामध्ये आपण विश्वास नांगरे पाटलांचा विचार करूयात, त्यामध्ये आपण कोणत्याही मोठ्या व्यक्तीचा विचार करूयात. त्याला आयुष्यामध्ये मोठं होण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते. तर तुम्हाला या ज्या गोष्टी दिसत आहेत ना, त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. अगदी भाषण कला शिकण्यासाठी सुद्धा याच गोष्टींची आवश्यकता ही प्रामुख्याने असते. पहा, जगाच्या पाठीवरती कोणतीही कला शिकायची असेल तर पहिल्यांदा तो विचार तुमच्या मनामध्ये असणं गरजेचं आहे. असं कधीच होत नाही की काल विचार केलाय आणि आज आपल्याला करायचं आहे. म्हणून आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्याला निश्चित ध्येय असणं गरजेचं आहे. तसंच भाषण कला शिकण्यासाठी सुद्धा आपलं ध्येय हे निश्चित असणं गरजेचं आहे. आपल्याला हे ठाऊक असणं गरजेचं आहे की आपल्याला भाषण कला काय शिकायचे. मित्रांनो, सचिन तेंडुलकर क्रिकेटची सुरुवात त्यांनी कधी केली हो, तर लहान असतानाच वयाच्या 16व्या-17व्या वर्षी सचिन तेंडुलकर हा क्रिकेट खेळताना सराव करताना दिसून येतो. आपण भाषण शिकायचं असं म्हणतोय, पण आपण नेमकं ठरवलंय का आपल्याला भाषण करायचं आहे ते? आणि जर ठरवलं असेल तर भाषणाच्या देखील अनेक शाखा आहेत. मग त्यामध्ये सूत्रसंचालन आहे, त्यामध्ये व्याख्यानं आहेत, त्यामध्ये कीर्तनं आहेत आणि त्यामध्ये मोटिवेशनल ट्रेनर आहे, भाषण कला कोच करणारे कोचर्स आहेत, त्यामध्ये अनेक प्रकार आहेत. पहिल्यांदा हे ठरवा की तुम्हाला नेमकं भाषण का करायचं आहे. तुम्ही राजकारणी असाल तर राजकारणामध्ये प्रभावी बोलण्यासाठी भाषण करायचं आहे का? तुम्हाला एक चांगलं निवेदक म्हणून भाषण शिकायचं आहे का? हे अगोदर आपण ठरवलं पाहिजे. आणि हे ज्या दिवशी आपण ठरवू त्या दिवशी आपण टप्पा सुरुवात करू. एक साधं उदाहरण देतो. पहा, एक मुलगा असतो, तो बसमध्ये बसतो आणि बसमध्ये बसल्यानंतर कंडक्टर येतो. कंडक्टर त्या मुलाला विचारतो की राजू कुठं जाणार आहेस? आणि राजू म्हणतो की कंडक्टर दादा, कुठं जायचं मला माहीत नाही. विचार करा बरं, जर राजूला गाडीमध्ये बसल्यानंतर हेच माहीत नसेल की कुठं जायचं आहे तर तो राजू योग्य ठिकाणी पोहोचू शकतो का? आणि जो ड्रायव्हर त्या बसचा आहे, जो कंडक्टर त्या बसचा आहे, ते त्याला योग्य त्या ठिकाणी पोहोचवू शकतात का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. आणि म्हणून आपण पहिल्यांदा ध्येय निश्चित करावं लागतं की आपल्याला नेमकं काय व्हायचं आहे. इथं छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा ध्येय निश्चित केलं होतं. इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा ध्येय निश्चित केलं होतं. इथं महात्मा गांधीजींचं सुद्धा ध्येय निश्चित होतं. त्याचप्रमाणे आपल्याला काही शिकायचं असेल तर आपलं सुद्धा ध्येय हे निश्चित असणं गरजेचं आहे. आपलं जर ध्येय निश्चित नसेल तर तुम्ही कितीही डोकं आपटा, आपण एखाद्या गोष्टीमध्ये पारंगत होऊ शकत नाही. ती गोष्ट आपल्याला शिकण्यासाठी सोपी जाऊ शकत नाही. म्हणून मित्रांनो, तुम्हाला भाषण शिकायचं आहे का? उत्तर जर तुमचं हो असेल तर पहिल्यांदा तुमचं ध्येय हे निश्चित करा की होय, मला प्रभावी वक्ता व्हायचं आहे. पण का, कशासाठी याची कारणं एका पानावरती लिहून घ्या. की मला का वक्ता व्हायचं आहे? तर मला मुलांना प्रेरणा द्यायची आहे. मला का वक्ता व्हायचं आहे? तर मी एक राजकारणी आहे, लोकांना माझ्याकडे आकर्षित करण्यासाठी मला चांगला वक्ता व्हायचं आहे. तुम्ही अगोदर ठरवणं गरजेचं आहे.
आपण जर ठरवलं तर आपण कृती करू शकतो, आपण जर ठरवलं नाही तर आपण कृती करू शकत नाही. आणि म्हणूनच मित्रांनो, भाषण कलेतला सर्वात पहिला मुद्दा, आणि हा फक्त भाषण कलेलाच लागू होत नाही, तुम्हाला राजकारण करायचं असेल, समाजकारण करायचं असेल, व्यवसाय करायचा असेल, तर पहिल्यांदा ठरवावं लागेल की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. तुमचं ध्येय निश्चित असणं गरजेचं आहे. ज्या ज्या माणसांची ध्येय निश्चित होती ना, ती माणसं यशाच्या शिखरावरती गेली. आणि ज्यांची ध्येय निश्चित नव्हती, काल वाटलं उद्या भाषण शिकायचं आहे, परवा माणूस विसरून जातो. म्हणून पहिली गोष्ट की तुमचं ध्येय निश्चित करा. आताच ठरवा तुम्हाला वक्ता व्हायचंय तर का वक्ता व्हायचंय. तुम्हाला राजकारणासाठी भाषण करायचं आहे, तुम्हाला सूत्रसंचालन करण्यासाठी भाषण करायचं आहे, तुम्हाला ट्रेनर होण्यासाठी भाषण करायचं आहे, तुम्हाला का भाषण शिकायचं आहे हे तुम्ही ठरवणं गरजेचं आहे. तर सर्वात पहिला मुद्दा आपण पाहिला की तुमचं ध्येय निश्चित असलं पाहिजे. माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला भाषण शिकायचं आहे ना, तर जरूर शिकायचं आहे, पण का शिकायचं याची कारणं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि तुमचं ध्येय निश्चित असणं गरजेचं आहे की तुम्हाला नेमका कोणत्या प्रकारचा वक्ता व्हायचा आहे. तर पहिला मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल असं मानून आपण दुसऱ्या मुद्द्याला सुरुवात करूयात. दुसरा मुद्दा आहे की टाईम मॅनेजमेंट. मी मंतर या ठिकाणी भाषण कला अकॅडमीमध्ये मुलांना शिकवतो. अनेक मुलं माझ्याकडे शिकत असतात. तर अनेकांचं म्हणणं असतं की सर तुम्ही खूप छान शिकवताय, पण ज्यावेळी तुम्ही सराव करायला सांगताय, आम्ही घरी गेल्यानंतर आम्हाला शेतीतली कामं असतात, मुलाला शाळेमधून घरी आणायचं असतं, इतर देखील कामं असतात आणि आम्हाला त्याचं नियोजन करता येत नाही, आम्हाला वेळच मिळत नाही भाषणाचा सराव करण्यासाठी. मित्रांनो, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही कंपनीत काम करत असाल, तुम्ही शेतकरी असाल, तुम्ही उद्योजक असाल, एखादा उद्योग तुम्हाला सुरू करण्यासाठी त्याला वेळ द्यावा लागला की नाही? की असं झालंय की काल मी एखादा उद्योग सुरू केला ना, आज लगेच चाललाय? नाही ना. किमान तुम्हाला 4 महिने, 6 महिने, 10 महिने, एखादं वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष द्यावीच लागली ना, तेव्हाच तुमचा आज व्यवसाय चांगला चालतो ना. मग असं कसं होईल की भाषण कलेचा एखादा व्हिडिओ पाहिला किंवा भाषण कलाचे 4-5 दिवस तुम्ही अटेंड केले, एखादा कोर्स केला आणि तुम्ही प्रभावी वक्ते व्हाल किंवा प्रभावी बोलायला लागाल? भाषणाची भीती नक्कीच तुमची भाषण कला अकॅडमीतून कमी होऊ शकते, पण जिथं तुम्हाला शिक्षक सांगतायत की सराव करा, तुमचा सराव असणं सुद्धा गरजेचं आहे. तुमचा जर सरावच नसेल तर कितीही चांगला भाषण प्रशिक्षक असू द्या, कितीही चांगला ट्रेनर असू द्या, तुम्ही त्या प्रमाणात उंच झेप घेऊ शकत नाही. आणि म्हणून सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय? टाईम मॅनेजमेंट असलं पाहिजे. ठीक आहे, तुम्ही शेतकरी आहात, ठीक आहे, तुम्ही व्यावसायिक आहात, तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही कोणीही असाल, तुम्हाला कितीही कामं असतील तरी सुद्धा तुम्हाला भाषण कलेसाठी वेळ हा काढावाच लागेल. सरावासाठी तुम्हाला वेळ काढावाच लागेल. आणि जर तुम्ही हा वेळ काढला तर नक्कीच 2 महिन्यांनी, 4 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, वर्षांनी तुम्हाला 100% रिझल्ट भेटल्याशिवाय राहणार नाही. ती मराठीमध्ये आपली म्हण आहेच ना, पेरलं तरच उगवेल. आपण जर पेरायलाच विसरलो तर 100% उगवणार नाही. आणि म्हणून पेरावं लागेल, दररोज पेरावं लागेल. भाषण कला ही सातत्याची कला आहे, इथं जादू होत नाही. अनेक जण म्हणतात की 3 दिवसात भाषण कला शिका. शिक्षक तुम्हाला 3 दिवसात शिकवेल हो, पण तुम्हाला किती घेता आलंय, तुम्ही त्याचा किती सराव केलाय, याला सुद्धा महत्त्व आहे ना. तर मित्रांनो, तुम्हाला जर प्रामाणिकपणे भाषण कला शिकायची आहे ना, तर प्रामाणिकपणे तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागेल, प्रामाणिकपणे त्याचा सराव करावा लागेल. जर तुम्ही प्रामाणिकपणे सातत्यानं सराव करत राहिला तर होय, 100% तुम्हाला यश मिळतं. पण ते यश मिळवण्यासाठी तुम्हाला सराव करावा लागेल. तुम्हाला तुमच्या आयुष्याचं टाईम मॅनेजमेंट द्यावं लागेल. तुम्हाला चांगलं व्यावसायिक व्हायचं आहे आणि तुम्ही म्हणालात की मला व्यवसाय कसा ग्रोथ केली जाते याच्यावरती वेळच द्यायचा नाही, त्याचा अभ्यासच करायचा नाही, तर तुम्ही व्यवसायात यशस्वी होल का हो? 10वी मध्ये जर तुमच्या मुलीला बोर्डात पहिला नंबर काढायचा आहे आणि
तुम्ही जर मुलीकडे अभ्यासाकडे लक्ष देत नसाल आणि तिचं जर लक्ष अभ्यासात नसेल, तिचं लक्ष जर टी व्ही पाहण्याकडे जास्त असेल, तर बोर्डात येऊ शकते का? नाही ना. भाषणाचं सुद्धा तसंच आहे. भाषणात तुम्ही किती ओतून काम करताय, किती फोकसने काम करताय, किती सातत्यानं काम करताय, याच्यावरती ठरतं की तुम्ही भाषणामध्ये किती जास्त उडी मारणार आहात का तुम्ही जाग्यावरतीच राहणार आहात. तुम्हाला कितीही काम असू द्या, तुम्ही एखाद्या कंपनीचे मालक असाल किंवा एखाद्या कंपनीचे सिक्युरिटी गार्ड असाल, जर तुम्हाला भाषण कला शिकायचे तर तुम्हाला तुमच्या जीवनाचं टाईम मॅनेजमेंट करता आलं पाहिजे, वेळेचं टाईम मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. आणि या टाईम मॅनेजमेंट ह्या घटकामध्ये तुम्हाला तुमच्या कलेसाठी वेळ देताच आला पाहिजे. हा जर तुम्ही वेळ दिला ना तर 100% रिझल्ट, आणि तुम्ही वेळ नाही दिला ना तर 100% तुमची हार. आज भाषण कला शिकण्यासाठी अनेक विद्यार्थी येतात, भाषण कला शिकतात सुद्धा, पण घरी जाऊन प्रॅक्टिस करत नाहीत आणि म्हणतात की आम्हाला रिझल्ट मिळणार नाही. अहो, कसा रिझल्ट मिळणार? परीक्षेत जर आपण बसलो आणि अभ्यास नाही केला तर नापास होणार ना. सेम भाषण कलेमध्ये आहे. त्यामुळं तुम्हाला जर यशस्वी वक्ता व्हायचं आहे, यशस्वी भाषण, राजकीय भाषण करणारा, यशस्वी व्यवसायामध्ये प्रेझेंटेशन करणारा व्यक्ती व्हायचा आहे, तर टाईम मॅनेजमेंट करावं लागेल आणि तुमच्या कलेला वेळ द्यावा लागेल. आता तिसऱ्या मुद्द्याकडे आपण वळूया. तो आहे परिपूर्ण अभ्यास. तुम्ही जर व्यावसायिक असाल तर तुमच्या व्यवसायाचा अभ्यास हा तुम्हाला परिपूर्ण असला पाहिजे. मी जर भाषण कला शिकवतोय तर मला भाषण कलेचा परिपूर्ण अभ्यास असला पाहिजे. तुम्ही राजकारणी असाल तर आपला पक्ष कोणता आहे, आपली विचारसरणी कोणती आहे, आपल्या पक्षातले नेते कोणते आहेत, त्यांची भाषणं कशी आहेत, आपल्या पक्षातला कोणता व्यक्ती हा आक्रमक भाषण करतोय, कोणता नेता हा सौम्य प्रकारचं भाषण करतोय, कोणता वक्ता हा विनोदी पद्धतीनं भाषण करतोय, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तुमचा व्यवसाय असेल, तुम्हाला व्यवसायावरती प्रेझेंटेशन द्यायचं आहे, तर आपल्या व्यवसायाबद्दलची परिपूर्ण माहिती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा असं होतं की बरेच विद्यार्थी अभ्यास करत नाहीत आणि म्हणतात की आम्हाला बोलायचं आहे. अहो, जर तुमच्या डोक्यातच नसेल तर ओठातून कसं बाहेर येणार? अगोदर डोक्यात तर भरावं लागेल ना. मग डोक्यात कसं भरावं लागेल? तर तुम्हाला त्या विषयाची पुस्तकं वाचावी लागतील. जर तुम्हाला छत्रपती शिवरायांवरती भाषण करायचं असेल तर साहजिक आहे, छत्रपती शिवाजी महाराज या विषयावरती तुम्हाला अभ्यास करावा लागेल. तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती बोलायचं आहे तर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती पुस्तकं वाचावे लागतील, त्यांच्या कविता वाचाव्या लागतील, त्यांच्यावरती असणाऱ्या चारोळ्या वाचाव्या लागतील. सांगायचं काय तर त्यांच्याविषयीचा तुम्हाला अभ्यास असणं गरजेचं आहे. तुम्हाला जर प्रेझेंटेशन करायचं आहे तर प्रेझेंटेशन कशावरती करायचं आहे ह्या घटकावरती तुमचा अभ्यास असणं गरजेचं आहे. तुम्ही त्याचा परिपूर्ण अभ्यास करणं गरजेचं आहे, त्याला वेळ देणं गरजेचं आहे. जर तुमचा परिपूर्ण अभ्यास असेल तर 100% सांगतो यश मिळणार म्हणजे मिळणारच. पण तुमचा जर अभ्यास नसेल, तुम्ही सराव करायला तयार नाही, तर तुम्हाला यश मिळणार नाही. म्हणून भाषण कलेच्या आपण आत्तापर्यंत एकूण 3 पायऱ्या पाहिल्यात. एक तर तुम्हाला भाषण का करायचं आहे हे ठरवा. क्रमांक 2, टाईम मॅनेजमेंट करा, तुमच्या विषयाला वेळ द्या. क्रमांक 3, आपला कोणता विषय आहे या विषयावरती आत्ताच अभ्यास करायला सुरुवात करा. आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा, आणि हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा भाषण कलेतला, सातत्य. जर एखाद्या गोष्टीमध्ये सातत्य असेल तर आपण त्या गोष्टीमध्ये परिपूर्ण होत असतो. सचिन तेंडुलकरचं उदाहरण घेऊयात. किती सातत्य असावं एखाद्या व्यक्तीबद्दल? तर सकाळी 4 वाजता उठावं आणि 4 वाजल्यापासून प्रॅक्टिस करावी. आणि म्हणून सचिननं मास्टर ब्लास्टर व्हावं असं अचानकपणे घडत नाही ना. एखाद्या घटकाकडे आपण वेळच देणार नसू, सातत्यानं प्रॅक्टिस करणार नसू, तर आपण यशस्वी होऊ शकत नाही. कोणीही घ्या, आजपर्यंत जगातली जेवढी मोठी माणसं झाली, तुमचा साधा उद्योग असेल तर सातत्यानं दुकान उघडावं लागतं ना, सातत्यानं लोकांबरोबर बोलावं लागतं ना, मार्केटिंग करावी लागते ना. सेम भाषण कलेचं आहे.
सातत्य खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जेवढं जास्तीत जास्त बोलाल, सारखं बोलाल, त्याप्रमाणे भाषण कला तुमच्याकडे खेचली जाईल. आणि जेवढं तुम्ही सातत्य कमी करत जाल, तेवढी भाषण कला तुमच्यापासून दूर जाईल. आणि म्हणून सातत्य हे खूप गरजेचं आहे. पहा, एखादा दगड आहे, त्या दगडावरती सातत्यानं एक थेंब जर टाकत राहिला तर तो दगड सुद्धा एक वेळ अशी येते की तो दगडाला सुद्धा चीर पडते. आपल्याला 5वीला असताना एक विज्ञानाचा धडा मला आजही आठवतो की सूर्याची जी किरणं येतात ती जर भिंग जर आपण ठेवलं, सातत्याने एकाच जागेवरती जर ते भिंग ठेवलं, तर परिस्थिती ही निर्माण होते की तो कागद जळतो. का जळतो? तर त्या सूर्याची किरणं एकाच ठिकाणी ही सातत्याने पडत राहिली, म्हणून तो कागद पेटला गेला. भाषण कलेचा सुद्धा तसंच आहे. सातत्यानं तुम्ही सराव करत राहिलात, सातत्यानं अभ्यास करत राहिलात आणि सातत्य जीवातून काम करत राहिलात, तर तुम्ही सुद्धा पेटणार आणि तुमच्या विचारांनी तुमच्या प्रेक्षकांना सुद्धा पेटवणार. पण त्यासाठी काय लागतं? तर या 4 गोष्टी असणं गरजेचं आहे. या 4 गोष्टी तुमच्याकडे नसतील, तुम्ही कितीही मोठ्या प्रशिक्षकाकडून भाषण कला शिका, पण या 4 गोष्टी जर तुमच्यामध्ये नसतील तर तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाहीत. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि होय, आपण यापुढे प्रत्येक आठवड्याला अशाच प्रॅक्टिकल पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे. तुम्हाला कसं वाटतंय कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.